महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. शिवप्रतिष्ठान करंजाडे आणि शिवमावळे यांच्या संकल्पनेतून करंजाडेमधील महिलांसाठी लाठीकाठी स्पर्धा ठेवण्यात आली होती. या स्पर्धा मोठ्या आनंदमय वातावरणात संपन्न झाल्या. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला आणि मुलींनी सहभाग घेतला होता. यावेळी शिवप्रतिष्ठानने शिवमावळे प्रतिष्ठान स्थापन करण्यामागील एकच हेतू आहे की समाजातील महिलांनी स्वतःचं रक्षण स्वतः कसं करावं हे यातून साध्य करण्यात आलं. या कार्यक्रमाला शिवप्रतिष्ठान अध्यक्ष सत्यजित पाटील, सुनील अंबावडे, संदीप पाटील, अविनाश ठोसर, राकेश कुसळे, सुरेश बारवे, अमर कुसळे, पवार सर, रोहन शिर्के, शंतनू कदम, दीपक चौधरी, आनंद पुजारी, अथर्व घाडगे, ओंकार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सत्यजित पाटील यांनी सांगितलं की करंजाडेमधील महिलांना लाठीकाठी प्रशिक्षण देऊन स्वतःचं रक्षण कसं करता येईल, तसंच जर कोणी महिलांसोबत असभ्य वर्तन करेल तर शिवमावळे त्याचा चौरंग करतील असं सांगत सत्यजित पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. दिवसेंदिवस दररोज मुंबई, पुणे यासारख्या शहरातून दररोज 3 ते 4 मुली गायब होत आहेत. अनेक मुलींवर, महिलांवर अन्याय केला जात आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुली आणि महिलांवर होणाऱ्या अन्यायाला, अत्याचाराला विरोध करण्यासाठी मुलींना आणि महिलांना आत्मनिर्भर आणि सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून मुलींसाठी आणि महिलांसाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.